मनमोर. लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार. पक्ष्यांचं जगत. एक दिवस आवार खूप धुळीने भरलं म्हणून पाणी मारून स्वच्छ करत होते. भोवतांच्या झाडावर पण खूप धूळ साचलेली पाहून पाईप झाडावर रोखला आणि अचानक फडफड फडफड आवाज आला. हा कोण फडफड करत उडाला म्हणून आवाजाच्या दिशेने पाहिलं तर एक होला आपल्या काळ्या मण्यासारख्या डोळ्यांनी माझ्याकडे टुकूटुकू पाहत होता. जणू ही कोण बया, काय नसते उद्योग करतेय असं. नंतर निरखून पाहिल्यावर लक्षात आलं त्याचं घरटं तिथे होतं. आता होलामध्ये नर अंडी उबवतात की मादी हे मात्र मला माहीत नाही पण त्याच्याकडे पाहून वाईट वाटलं. त्याच्या समाधीत मी अडथळा आणला होता. परत दुसऱ्या दिवशी मी बघायला गेले तर महाराज आपल्या आसनावर स्थानापन्न होते. पाहून बरं वाटलं की त्यांनी आपली जागा घरटं काही सोडलं नव्हतं. घरटं बाहेरून काटक्या कुटक्या असं गबाळं कावळ्याच्या घरट्यासारखंच दिसलं. आतून त्याने पिल्लासाठी मऊ गालीच्या नक्की अंथरला असणार. वसंत आला आणि बदाम लाल पानांची शाल उतरवून हिरवा शेला पांघरून बसला. ती लाल पिवळ्या पानांची शाल उतरवायची इतकी त्याला घाई की बुडात पानांचं नुसतं अंथरूण झालं होतं. 1-2 दिवस तर त्याच्याकडे बघवत नव्हतं. उकड्या बोडक्या काड्या उदासवाण्या दिसत होत्या. पण 2च दिवसात त्याने हिरवा शेला विणला आणि पांघरून दिमाखात उभा राहिला. आज त्याच्या पानांमधून शिंप्याचं एक जोडपं इकडे तिकडे निरीक्षण करताना दिसलं. खूप छान वाटलं. बघूया त्यांच्या संसाराला उपयोगी पानं त्यांना सापडतात का. त्या इवल्या चोचीची करामत गवताने पानं शिवून केलेलं घरटं मला बघायला मिळेल. माझ्या गच्चीतून पाण्याचा एक पाईप बाहेर आला आहे. तो आतून बंद आहे. तो छोटासा बोगदा मी तसाच ठेवलाय. 2-3 दिवसापूर्वीच एक तपकिरी काळा चिरक त्याची पाहणी करून गेला. त्यांची या हंगामामध्ये घरटी उभी राहतात. पाहूया त्याचं घरटं तिथे उभं राहतंय का. सध्या शहरात चिमण्यांची संख्या खूप कमी झाली आहे. अगदी लहान बाळाला हा घास चिवचा, हा घास काऊचा असं म्हणत दाखवायला सुद्धा चिमणी दिसत नाही. त्याचं एक कारण मला असं वाटतं की आपली घरं बदलली. पूर्वी कौलारू घरं होती. घरातले कोनाडे, खांब, वासे याचा उपयोग करून चिमण्या घरटं बांधायच्या. त्यानं घरटं बांधायला घराभोवती पाईपचे तुकडे मी यावर्षी बांधायचे ठरवलेत. पाहूया काही चिमण्यांना पसंत पडतात का. पूर्वी तर त्या फॅनच्या छताजवळच्या वाटीतही घरटं करायच्या. अगदी ट्यूबलाईट, त्या नळी आणि भिंत याच्यामध्ये सुद्धा घरटं तयार व्हायचं. आमच्या लहानपणी घरात त्यांच्या काड्यांचा कचरा आणि आईचा त्या कचऱ्यावरचा वैताग आठवतोय. फॅनच्या वाटीमधून पिल्लं घरात ओरडायला लागली की फॅन लावायची भीती वाटायची. त्या पिल्लांना भरवताना त्यांच्या पिवळ्या पिवळ्या चोची आम्ही पाहत राहायचो. त्या पक्ष्यांचं पिल्लांना भरवणं आम्ही लहानपणी खूप पाहायचो. किती त्या चक्रा भर्र भर्र दोघंही फिरत राहायचे आणि पिल्लांचा मात्र सतत घरट्यातून दिसत राहायचा. पिलं मोठी होऊन उडायला शिकली की आई, बाबा, पिल्लं सगळीच गायब. पुन्हा काही घरट्याकडे कोणी फिरकायचं नाही. या बाबतीत कोकिळा फारच बदमाश. कावळींबाईची नजर चुकवून तिने घातलेली अंडी घरट्यातून पाडून आपली अंडी तिथे घालून ठेवणार. बिचारी कावळीण आपली समजून उभवणार आणि त्या पिलांना कंठ फुटला की ओळख पटून पस्तावणार. म्हणजे परस्पर निभावण्याचे प्रकार पक्ष्यांमध्येही आहेत. तर माणसासोबत राहून
वाण नाही, पण हा फुकटेपणाचा गुण लागलाय की काय पक्ष्यांना. नमस्कार मंडळी. मनमोर कार्यक्रम तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतोय हे तुमच्या प्रतिक्रिया आणि कॉमेंट्सवरनं मला कळतंय. धन्यवाद. मनमोर कार्यक्रम तुम्ही सबस्क्राईब केला तर बाकीचेही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. हा मनमोरचा कार्यक्रम तुम्ही पाहालच, पण तुमच्या मित्रमैत्रिणींनाही पाठवा. त्यांनाही हे माझे विचार नक्की आवडतील याची मला खात्री आहे. धन्यवाद मंडळी. नक्की सबस्क्राईब करा मनमोर चॅनल डॉक्टर वीणा पवार.